हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी तानाजी इंगोले, स्टेप अप अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जूनचा गट क पूर्व परीक्षेचा पेपर याचं स्पष्टीकरण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं स्पष्टीकरण. आता स्पष्टीकरणाच्या अगोदर तुम्हाला एक साधा प्रश्न मी विचारतो की पेपर सोपा होता का? तर या प्रश्नाचं उत्तर मी असं देतो, तो पेपर लक्षात ठेवायचा सोपा नव्हता, अवघड होता असं न म्हणता मीडियम स्वरूपाचा पेपर होता, मध्यम स्वरूपाचा होता, म्हणजे 50-50 असं म्हणलं तरी चालेल. तुम्हाला लक्षात ठेवा, याच्यामध्ये 20 प्रश्नांपैकी तुम्हाला क्वेश्चन सिलेक्ट करता आले पाहिजे होते. येणारे प्रश्न जर तुम्ही अगोदर पटपट सोडवले असते तर 100% तुम्ही 13+ प्रश्नाची उत्तरे आरामात देऊ शकला असता. आणि तशीच रचना आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्हाला पटकन सुटणारे जे क्वेश्चन आहेत ते अगोदर आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि तसेच आपण त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत. 20 पैकी तुम्ही लक्षात ठेवा 13+ प्रश्नाची उत्तरे आरामात दिली असते. 7 प्रश्न तुम्ही नाचते सोडवले तरी चालले असते. काही पोरं लक्षात ठेवा पहिल्याच क्वेश्चन मध्ये अडकून पडली आणि त्याचं फ्रस्ट्रेशन पुढच्या प्रश्नावर पडलं आणि न येणारे साधे प्रश्न सुद्धा पोरं चुकून आले. लक्षात, पेपर सोपा होता, लक्षात ठेवा मध्यम स्वरूपाचा होता. हे दोन हित शब्द मी वापरतो. पेपर अवघड होता का असं म्हणता येणार नाही. आता पेपर सोपा कोणाला जास्त, तर शिक्षक लोकांना पेपर हा सोपा असतो, कारण त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. तुमच्या जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर 100% तुम्हालाही हा पेपर खूप सोपा होता. आउट ऑफ सुद्धा आपण मार्क घेतले असते. पण आपलं टार्गेट हे आउट ऑफ नाहीये. मॅथ रिझनिंग मध्ये आउट ऑफ टार्गेट ठेवू नका. मी स्वतः गणित बुद्धिमत्तेचा शिक्षक आहे, तुम्हाला सांगतो की आउट ऑफ टार्गेट नाही ठेवायचं. आपलं टार्गेट 16+ बस, संपला विषय. येतं लक्षात. बघा, तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन करता आले पाहिजे. मग तुम्हाला बघा, हा साधा प्रश्न होता, एका वेळेमध्ये क्वेश्चन होता आणि इथं तुम्हाला बाय ऑप्शन जाऊन पटकन या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं. काय प्रश्न विचारला रे? एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे, हा शब्द खूप महत्वाचा आहे. सारखे आंबे वाटले तर 8 आंबे शिल्लक उरतात. म्हणजे याच्यामध्ये असा एक पर्याय आहे, त्याला 12ने भाग दिलं, बाकी 8 उरते. हे लक्षात. पुन्हा काय रे सांगितले, तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. पुन्हा तीच लक्षात, तोच पर्याय, त्याला 14ने भागायचा आहे, बाकी आपली 10 उरले पाहिजे. मग थोडं बघा, ऑप्शन जर तुम्ही पटकन ऑप्शनचं उत्तर देताय तर कुठल्याही प्रकारची इक्वेशन बनवायची गरज पडली नसती. बघा, याच्यात जर आपला पहिला पर्याय मी जात नाही, डायरेक्ट उत्तराकडे जातो. दुसरा पर्याय जर आपण सिलेक्ट केला तर 80ला कितीने भागायचा आहे? 80ला जर 12ने भागलं, 12 सक्कूम 72, बाकी राहिले किती? लक्षात ठेवा 8 छेदामध्ये पुन्हा 12, म्हणजे लक्षात ठेवा 12ची आपण 12 आंब्यामध्ये समान विभागणी केल्यानंतर बाकी तुमचे किती? 8 आंबे उरत आहेत. पुन्हा तोच ऑप्शन घेतला 80ला पुन्हा जर 14ने भाग दिला तर 14×5 = 70. 14×5 = 70, पुन्हा बाकी राहते 10 आणि पुन्हा भागिले 6. म्हणजे लक्षात ठेवायचं, आपल्याला जे शिल्लक राहणारे घटक आहेत ते आंबे लक्षात ठेवा, इथं 8 शिल्लक राहणार आहेत, पुन्हा इथं सांगारे 10 शिल्लक राहणार आहेत. म्हणजे असा पर्याय, तो पर्याय क्रमांक 2 ला या प्रश्नात दिलेल्या कंडिशन टॅली होत आहेत. याचं उत्तर तुम्ही बाय ऑप्शन पटकन जाऊ शकला असता. हा एक तुम्हाला हातचे मार्क होते. लक्षात, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. चला पुढे काय सांगितलं बघा क्वेश्चन. आता इथं सुद्धा साधी गोष्ट होती. तुम्हाला लक्षात ठेवा, कडच्या 4 अंकामध्ये काहीतरी क्रिया करून मधला अंक तयार केलेला आहे. एकतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया असतात, बाकी काही नाही. मग बघा, जर आपण 17, 18 परत सांगा रे 20 आणि काय रे पुन्हा 15 जर आपण बेरीज केली तर त्याची बेरीज येते मधला अंक. तसंच लक्षात ठेवा, सेम काय केलं त्यांनी, 16, 13, 19 आणि ते तुम्हाला कुठला एक अंक बघा, आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर किंवा सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, बाय ऑप्शनने जायचं नेहमी. या प्रकारचे क्वेश्चन बाय ऑप्शनने जा. पटकन जर आपण पर्याय क्रमांक 4 पासून जर उत्तर टॅली केलं असतं तर इथं क्वेश्चन मार्क ठिकाणी कोणता अंक ठेवावा की जेणेकरून कडच्या 4 अंकांची बेरीज 70 आली पाहिजे. मग 100% इथं उत्तर बघा, तुम्ही 22 जर ठेवलं तर काय इथं 16 हे अधिक सांगा रे 13 परत सांगा इथं 19 आणि प्लस 22 या सगळ्यांची बेरीज लक्षात ठेवा 70 येते. करून बघा, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, दॅट इज युअर करेक्ट. हा सुद्धा सोपा प्रश्न होता, म्हणजे पटकन सुटणारा होता. बरं ठीक आहे, लॉजिक लागलं ठीक, नंतर ह्याला सोडून दिला तर चाललं असतं, पण सुटणारा होता. कडच्या 4 अंकामध्ये काहीतरी क्रिया. आता मधला अंक जर छोटासा असेल तर एक ती बेरीज केलेली असेल किंवा वजाबाकी केलेली असेल, याच 2 क्रिया असू शकतात, लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला पुढे परत क्वेश्चन बघा. आता काय सांगितलं, नातेसंबंधाचा प्रश्न आहे साधा. हा सुद्धा बोनस मार्क होता. म्हणजे 13 ते 14 प्रश्न तुम्हाला सुटणारे होते, 100% सुटणारे होते. क्लिअर आहे. बघा, याच्यामध्ये काय, आता यम आणि एन हे दोघे भाऊ आहेत, म्हणजे यम = एन. हे दोघे भाऊ म्हणजे काय, हा पण मेल आहे, हा पण मेल आहे. क्यू आणि आर या बहिणी आहेत, म्हणजे क्यू आणि आर या बहिणी आहेत. मी थोडं साईडला घेऊन घेतो, ही पण फिमेल असणार आहे, ही पण फिमेल असणार आहे. परत सांगा, आता यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. आता यमचा मुलगा लक्षात ठेवा, यमचा मुलगा कोण आहे माहित नाही मला. यमचा मुलगा लक्षात ठेवा काय रे, तो आरचा भाऊ आहे. आरचा भाऊ करून टाकूया. आरचा भाऊ तर आर ऑलरेडी काय रे फिमेल आहे आणि पुन्हा आर ला क्यू नावाची बहीण आहे. हे मी पुन्हा काय केलं, हे जोडून घेतलं आणि त्यांनी प्रश्न विचारला. शेवटी प्रश्न तर यांचे क्यूशी नाते काय, यांचे क्यूशी प्रश्नातला पहिला व्यक्ती
प्रश्नातल्या दुसऱ्या व्यक्तीचा नात्याने कोण लागतो. एनचे क्यूशी नाते काय, तर सरळ आता एम आणि एन हे दोघे लक्षात ठेवा भाऊ सख्खे भाऊ आहेत ते. आता याच्यामध्ये एम पासून हे प्रोडक्शन आहे, हे मुलगा परत आर आणि क्यू, तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं हा त्याचा कोण असणार आहे, काका असणार आहे. एन हा क्यूचा काका आणि क्यू हा एनचा किंवा क्यू ही एनची पुतणी असेल. पण त्यांनी उलट बघा प्रश्नामध्ये तुम्ही परत गोंधळ करता. आता पुतणी वगैरे असा ऑप्शन दिला नाही, पण गडबडीमध्ये लक्षात ठेवा पहिला पर्याय किंवा दुसरा पर्याय आयोग काय करतो, पुतणी देतं. काय कर तुमचं चुकतं कुठं, तर यांचे लक्षात ठेवायचं क्यूशी नाते काय, प्रश्नातला पहिला व्यक्ती प्रश्नातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नात्याने कोण लागतो, हे तुम्ही लॉजिक लावून या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. याचं उत्तर आहे काका. हा पण सुटणारा होता, विशेष काय नव्हतं याच्यामध्ये. सुटणारे क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला जमलं असतं तर 13 ते 14 प्रश्न तुम्ही आरामात मिळवले असते 18 मिनिटामध्ये. 42 मिनिटं तुम्ही जीएसला दिलं असते तरी चाललं असतं, काहीच अडचण नाही. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलाय. आता हा पण साधा प्रश्न, मी लक्षात ठेवा कमीत कमी आपल्या गट ब च्या पाठीमागे घेतलेल्या टेस्ट सिरीज आहेत, त्या टेस्ट सिरीज मध्ये सेम क्वेश्चन टाकलेत मी. हा सुद्धा लक्षात ठेवा मी सेम क्वेश्चन आहे असं म्हणू शकतो. तुम्ही मागचे पेपर तुम्ही चेक करा, गट ब चे पूर्वचे किंवा लक्षात ठेवा मुख्यचे जे आपले टेस्ट सिरीज आहेत आपल्या अकॅडमीच्या, तर त्याच्यामध्ये हा सेम तुम्हाला क्वेश्चन दिसेल. पाठीमागचा नातेसंबंधाचा पण नॉर्मल क्वेश्चन तुम्हाला कुठेही दिसून जाईल. असेल त्याच्या पाठीमागचे क्वेश्चन पण हे साधे साधे प्रश्न आहेत, सुटणार आहेत. लक्षात ठेवा एखादा विद्यार्थी अभ्यास न करून जरी परीक्षेला गेला तर त्याला हे प्रश्न सुटलेच पाहिजे होते. असे क्वेश्चन 13 होते. चला मग काय याच्यामध्ये पहा, आता खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबीवरील लक्षात ठेवा मासिक खर्च दर्शवतो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे, तर कपड्यापेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे. आता कपडे किती आहेत आणि अन्नधान्य लक्षात ठेवा. आता जो खर्च आहे लक्षात इथं मासिक खर्च कपड्यावरचा दिलाय त्यांनी 76 अंश दिलाय आणि काय अन्नधान्याचा खर्च केला 144 अंश दिलेला आहे. आता अंशामध्ये आहेत आणि वर्तुळाचं एकूण माप तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 360 अंश असतं. आता जर मी लक्षात ठेवायचं अन्नधान्य आपलं किती 144 मधून जर आपले 76 आपण मायनस केले तर 14तून 6 गेले, पुन्हा इथं 8, पुन्हा 8च्या रिटर्न द्या, 14तनं पुन्हा 8 गेली तरी 68 हा फरक असणार आहे. पण कितीच्या लक्षात त्याने एकूण रक्कम दिली आपल्याला 46,800च्या लक्षात ठेवायचं आपल्याला 68 पण अंशामध्ये काढायचं आहे. मग याचं कॅल्क्युलेशन बघा सोपं होतं. 46,800 गुणले सांग रे वा 68 छेदामध्ये हे 360 अंश का घेतलं, 360 का घेतलं तर लक्षात ठेवायचं वर्तुळाचं एकूण माप असणार आहे ते 360 अंश आणि तो भाग द्या. बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हता. हा शून्य कटला, हा पण शून्य कटला. किती रे बाबा 9 चौक 36 भाग जातो, पुन्हा 9 5 45, पुन्हा 9 2 18, 9 0 0, पुन्हा 4 ने भाग जातोय 4 1 4, पुन्हा 4 1 4, 4 त्रिकम 12. लक्षात ठेवा 4 0 0 म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे होतं 130 गुणिले जर आपण 68 केलं असतं तर याचं उत्तर 100% पर्याय क्रमांक 1 असेल 8840. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हा सोपा प्रश्न होता, विशेष काय नव्हतं याच्यामध्ये. या स्वरूपाचा आपण क्वेश्चन भरपूर वेळा आपण 2-3 वेळा लक्षात डेटा इंटरप्रिटेशन मध्ये आपण हा प्रश्न घेतला होता, बाकी काही नाही. चला याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट काय सांगितलं, एका सांकेतिक भाषेमध्ये एबीसीडी सांकेतिक भाषा टॉपिक मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं होतं. एबीसीडी सरळ लिहून नंबरिंग करून ठेवा पेपरला गेल्यानंतर, आणि काय उलटी नंबरिंग करून पण ठेवायची. आता याच्यामध्ये सरळ नंबरिंग विचारलेले म्हणजे ए टू आपण काय करतो एम पर्यंत, ए आहे, बी आहे, सी आहे, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम. लक्षात ठेवा. आता तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेले पेपरमध्ये, मग ते काढून दाखवतो काय अडचण नाही. एन नंतर ओ बरं का, एम नंतर एन, एन नंतर लक्षात ठेवा एन ओ पी क्यू बरं, आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि काही इथं झेडी कॉन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये जर नंबरिंग केली 1 पासून लक्षात आपल्याला 13 पर्यंत नंबरिंग करावं लागणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा 10 11 पुन्हा 12 13 परत सांग रे 14 15 16 17 18 19 20 21 हा 22 पुन्हा 23 24 25 हा 26. पण लक्षात इथं तुम्हाला वेळ गेला असं वाटत असेल, पण तुम्ही पेपर तुमच्या हातात पडल्यानंतर परीक्षेमध्ये तुमचं पहिलं काम आहे 1 मिनिटामध्ये हे एबीसीडी लिहून घ्यायचे, त्याचे नंबरिंग करा. 1 ते लक्षात ठेवायचं, पुन्हा 13 पुन्हा 14 ते 26 ही कॉन्सेप्ट सरळ नंबरिंग आणि उलटी पण नंबरिंग तुम्हाला आयोग बऱ्याच वेळा विचारतो. म्हणजे झेडला कधी कधी 1 नंबर देतो आणि काय ए ला 26 नंबर देतो. इथं लक्षात. मग बघा याच्यामध्ये काय केलं त्यांनी, आता जो तुम्ही उन्नती हा शब्द लक्षात ठेवा सगळे अल्फाबेट्स घेतले आणि त्याचे नंबर घेतले आणि त्या सर्व नंबरची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर तुमचं 79 येतं. तर लक्षात ठेवा सरळ उत्कर्ष हा शब्द कसा लिहिला जाईल, तर तुमचा यू किती नंबरला आहे बघा, यू सरळ सरळ बघा, यू तुमचा 21 नंबरला आहे. परत सांग रे टी किती नंबरला आहे 20 नंबरला आहे. परत सांगा के किती नंबरला आहे, एच आय जे के 11 नंबरला आहे. पुन्हा सांग रे ए किती नंबरला आहे 1 नंबरला आहे. पुन्हा जर बघितलं तुमचा आर जर आर बघा किती नंबरला आहे पी क्यू आर बरं, आर तुमचा 18 नंबरला आहे. परत नेक्स्ट एस किती नंबरला आहे 19 नंबरला आहे. आणि परत ह्याच्यामध्ये एच एक आहे, एच तुमचा लक्षात ठेवायचं 8 नंबरला आहे.
आणि या सर्व नंबरची जर तुम्ही बेरीज केली तर ह्या सर्व नंबरची बेरीज येते 98. हे पर्याय क्रमांक 4 मध्ये तुमचं उत्तर असणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हाही सोपा होता ABCDचा सिक्वेन्स वापरून याचं उत्तर तुम्ही पटकन काढू शकला असता. आलं लक्षात. हा म्हणजे येणाऱ्या मधले होता, बाकी काही नाही. चला पुढे नेक्स्ट. एका वर्गात Nचा 5वा तुम्हाला नंबर रँकिंग मध्ये लक्ष लहान मोठेपणा ठरवा किंवा नंबर रँकिंग किंवा रांगेतील क्रमांक काढणे या टॉपिक मध्ये सेम क्वेश्चन कमीत कमी 4 ते 5 घेतलेत आपण वर्गामध्ये. लक्षात. बरं सांगा रे, एका वर्गात N हा 5व्या क्रमांकावरती आहे बघा. मग N जर मी वरून असा घेतला, N हा लक्षात ठेवा 5व्या क्रमांकावरती आहे आणि परत सांगा रे S हा शेवटून म्हणजे खालून. आता वरून आणि शेवटून, पुढून शेवटून हे शब्द आहे वापरतो. पुढून म्हणजे वरून घ्या आणि शेवटून म्हणजे खालून ही कॉन्सेप्ट आहे. पुन्हा लक्षात ठेवा हा S हा शेवटून 8व्या क्रमांकावरती आहे. मग S हा शेवटून जर 8व्या क्रमांकावरती असेल तर इथं आपण काय करूया, S ला घेऊया. इथं S घेतला, इथं काय तो 8 नंबरला आहे. परत सांगा काय सांगितलं, जर T हा N नंतर 6वा. आता T हा N नंतर 6वा म्हणजे थोडं लक्ष द्या, काही याच्यामध्ये विशेष काय नव्हतं, सोप्या सोप्या गोष्टी होत्या. आता N हा कारण T हा N नंतर 6वा म्हणजे आपण सेंटरला घ्यायचा त्याला, कारण तसंच ते स्टेटमेंट आहे पुन्हा. आता मी T इथं घेतला आणि तो वरून किती वारे 6वा नंबरला आहे आणि N आणि S च्या बरोबर मध्ये असेल, सेंटरला असेल तर लक्षात तो N पासून T जर 6वा असेल तर इथून S पासून तो 6वाच असणार आहे. मग याच्यामध्ये जे कार्यकर्ते असणार आहेत हे किती असतील, 5 असतील आणि खालून पण लक्षात आपण जर मोजले S पासून T पर्यंत याच्यामध्ये सुद्धा 5 असतील. आणि लक्षात ठेवा त्यांनी काय प्रश्न विचारलाय तर N आणि S च्या तो मध्यभागी आला तर वर्गात किती विद्यार्थी होते, या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली असती उत्तर तुम्हाला ह्याचं पण उत्तर पटकन देता आलं असतं. क्वेश्चन सिलेक्शन खूप महत्वाचा मॅथ रिझनिंग मध्ये. कालचा पेपर गट क चा असून सुद्धा बऱ्याच मला अवघड गेलाय. प्रॉब्लेम काय होता, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमलं आणि क्वेश्चन सिलेक्शन जमले, बाकी मॅथ रिझनिंग अवघड नाहीये, लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. चला आता जर तुम्ही बेरीज केली, हे बघा 5 आणि 8 13 झाले आणि 13 आणि 11 किती रवा 24. 24 म्हणजे पर्याय क्रमांक 2. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा प्रश्न होता, विशेष काही नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता तुमचे सगळे जे क्वेश्चन आहेत ते B सेट मधले आणि त्या सेटला जे नंबर आहेत हे 93 वगैरे असे टाकलेत आपण. आता क्वेश्चन बघा, हा बोनस मार्क होता. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजलेत, जर तास काटा पश्चिमेकडे असेल, बघा तास काटा पश्चिमेकडे म्हणजे तुमचा तास काटा इथं 9 वाजलेत, 9ची पोझिशन घड्याळातली अशी असणार आहे, इथं तास काटा पश्चिमेकडे. मग मिनिट काटा बरोबर कुठे असणार आहे, वरती असणार आहे, लक्षात ठेवायचं. 12 वाजलेत म्हणजे तो 9 वाजलेत म्हणजे मिनिट काटा 12 वरती असेल आणि तास काटा 9 वरती असणार आहे. तर बघा पश्चिमेकडे असेल, तास काटा पश्चिमेकडे म्हणजे ही दिशा जर पश्चिम असेल तर इथं एक प्लस मार्क आपण तयार केला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. त्यांनी प्रश्न विचारलाय मिनिट काटा कोणती वेळ दाखवेल. एकदम बोनस आणि साधा बालिश क्वेश्चन होता हा. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय रे, उत्तर दिशेला असेल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा, हा सुद्धा तुम्हाला खिशातला मार्क होता. बघा क्वेश्चन नेक्स्ट काय सांगतोय 91. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असं त्यांनी प्रश्न विचारलाय. हाही बोनस मार्क होता. पुन्हा ABCD ची सिक्वेन्स होती. आलं लक्षात. आता जर याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे बघा, आता ए पासून, आता याच्यामध्ये बघा ए पासून जर तुम्ही झेड पर्यंत ABCD ऑलरेडी लिहून ठेवलेली आपण पेपरमध्ये, तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये सिरीज काय आहे तर सिरीज थोडं तुम्हाला सांगतो पटकन. आता इथं A घेतला, पुन्हा काय रे B घेतला, C घेतला, D, पुन्हा काय रे E, पुन्हा आपला F असणार आहे. आता इथं सगळीच ABCD मी लिहित नाही. एच्या खाली काय तुमचा काय असतो, झेड असतो. पुन्हा लक्षात ठेवायचं किंवा बघा थोडं मी असं करतो, इथं जर मी V घेतला, V W X Y आणि काय झेड सिरीज असणार आहे. याचा नंबर 1 असतो, याचा 2 असतो, पुन्हा लक्षात ठेवायचं 3 नंबर आहे, हा 4 नंबर असणार आहे, हा 5 ला असणार आहे. पुन्हा थोडं बघा, हा झेड कितीला असेल तुमचा 26 ला असणार आहे. 26 नंतर हा 25 ला असेल, पुन्हा थोडं लक्षात ठेवा 24 ला असेल, हा तुमचा काय 23 ला असेल, पुन्हा काय असेल हा 22 ला असेल. पण थोडं समजा आता काय कॉन्सेप्ट केली नाही, वायचा वर्ग बरोबर 4 ही कॉन्सेप्ट आहे. आता वायचा वर्ग म्हणजे वाय कुठे आहे आपला, वाय 25 नंबरला ऍक्च्युली, पण वायच्या समोरचा जो तुमचा अल्फाबेट्स आहे तो कोण आहे, बी. पण बी चा नंबर किती आहे, 2 आहे. त्या 2चा वर्ग म्हणजे लक्षात ठेवा त्यांनी ही कॉन्सेप्ट केलेली आहे. समोरचा त्याचा जोडीदार, त्याचा तो नंबर लक्षात ठेवा, जो नंबर आहे त्याचा वर्ग हे त्याचं उत्तर असणार आहे. तसं सेम थोडं बघा व्हीचा वर्ग. आता व्हीचा वर्ग, व्हीचा जोडीदार कोण आहे तुमचा, ई आहे. आता ई किती नंबरला आहे तुमचा, 5 नंबरला आहे. मग 5चा वर्ग इथं काय असणार आहे 25 म्हणजे पर्याय क्रमांक 2. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. समजते काय अडचण नाही, सोपी कॉन्सेप्ट आहे. चला पुढे नेक्स्ट, हाही बोनस मार्क होता. येणारे अगोदर क्वेश्चन आपण सगळे घेतलेत. आता पुढचा क्वेश्चन नीट बघा व्यवस्थित. एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्यांचे वार्षिक लक्षात ठेवायचं 36,000 रुपयांची बचत केलेली असेल तर त्याचे मासिक उत्पन्न, हा क्वेश्चन लक्षात बऱ्याच वेळा आपण क्लासमध्ये घेतलाय. पण थोडं बघा त्यांनी आता मागच्या टेस्ट सिरीज मध्ये किंवा गट ब च्या मुख्यच्या टेस्ट सिरीज मध्ये पण या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला 100% सापडेल. आलं सर. पण त्यांनी शेवटी बघा काय विचारले, मासिक उत्पन्न विचारले. पोरग इथं वाचलं नाही,
सरळ सरळ लक्षात ठेवा. इथं काय तर त्याच्यावर 18,000 उत्तर लिहून x ची किंमत 18,000 लिहून आलेलं आहे, उत्तर चुकलंय तुमचं 100%. मग येतं लक्षात. आता गडबडीमध्ये तसं होतं परीक्षेत. कॉन्सेप्ट काय, आता एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर दिले. आता गुणोत्तरावरती प्रश्न आला की लक्षात चल आपण सारखा म्हणतो, पण ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट बघा काय, बचत ही कॉन्सेप्ट काय असते रे, एकूण उत्पन्नातून आपण लक्षात ठेवा जर खर्च वजा केला तर आपली काय मिळणार आहे, बचत मिळणार आहे. पण खर्चाचं आणि उत्पन्नाचं प्रमाण दिलेलं आहे. आता उत्पन्नाचं प्रमाण किती आहे याच्यामध्ये, सरळ सरळ काय असणार आहे, 11 असणार आहे. आणि बचतीचं प्रमाण काय असेल रे, इथं 9 दिसतंय. मग सरळ याच्यामध्ये काय रे, गुणोत्तरावरती प्रश्न असल्यामुळे इथं चल आपण सारखा म्हणूया. 11x वजा काय असेल 9x. पण आपल्याला बचत माहित आहे लक्षात ठेवा. वार्षिक बचत आपली किती असणार आहे, 36,000ची. आता x ची जिथं पहिल्यांदा किंमत काढूया. बघा याच्यात कॉन्सेप्ट काय, पुन्हा 36,000 बरोबर काय रे 2x, म्हणजे x बरोबर आपलं उत्तर काय असणार आहे 18,000. पण ही जी कॉन्सेप्ट आहे लक्षात ठेवा ती वार्षिक आली. वार्षिक 18,000ची लक्षात ठेवा, किंवा वार्षिक तुमचं 18,000 उत्पन्न आहे. पण त्यांनी नीट बघा काय विचारले, मासिक उत्पन्न काढा, त्यांनी असा प्रश्न विचारलाय. थोडं बघा याचा, आता हे 12 महिन्याचं तुमचं उत्पन्न असेल 18,000, तर मासिक बघा थोडं काय कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो. याच्यात 18,000ला जर आपण 12ने भाग दिला तर 12 एके 12, पुन्हा 12 एके 12 राहिले, पुन्हा काय रे 6, 12 पंचे 60, आणि पुढचे 1200 1200 हे 1,500 रुपये लक्षात तुमच्या मंथली असेल. तसं लक्षात आपल्याला 11 प्रमाण घेऊन त्याचं लक्षात ठेवायचं, पूर्ण मासिक उत्पन्न काढायचं होतं. मग सरळ या 1500ला जर आपण या 1500ला जर लक्षात ठेवायचं 11ने गुणलं तर तुमचं उत्तर येणार आहे 16,500. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे लक्षात ठेवा, तुमची मासिक उत्पन्न किती असेल, त्याने असा प्रश्न विचारला होता. मग याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. गडबडीमध्ये तुम्ही परीक्षेमध्ये काय केलेलं आहे, 18,000 ची किंमत लिहून आलेलं उत्तर तुमचं चुकलेलं आहे. समजते, बाकी काही नाही याच्यामध्ये. हा पण बोनस किंवा सोपा मार्क होता, किंवा सोपा प्रश्न होता, लक्षात ठेवा, काही नाही याच्यामध्ये. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा घेतला मी वर्गामध्ये. किंवा बघा तुम्ही जर तुमचे दिनविशेष जर पाठ असतील, दिनविशेष तुम्ही इतिहासामध्ये पाठ करून ठेवलेले असतील, किंवा 15 ऑगस्ट 1947 कोणता वार होता, किंवा आपला भारत स्वतंत्र कधी झाला, लक्षात ठेवायचं शुक्रवारी झालाय. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय, थोडं माहिती, कॉन्सेप्ट तुम्हाला सांगत नाही, बऱ्याच जणांना माहिती असेल प्रश्नाचं सोल्युशन कसं द्यायचं लक्षात. पण 15 ऑगस्ट 1947ला जर लक्षात ठेवायचं शुक्रवार असेल तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय, 14 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता. त्याच्या अलीकडचा एक दिवस आपलं उत्तर असणार आहे शुक्रवार. पहिल्यांदा लक्षात कट मारून टाका, उत्तर असेल गुरुवार, पर्याय क्रमांक 3. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हाही बोनस होता वर्गात, मला वाटते 5-6 वेळा हा प्रश्न तुमचा वर्गात लक्षात झालेला आहे. म्हणजे जर किंवा तुम्ही जर इतिहासाचा चांगला अभ्यास केलेला असेल, 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झालाय, त्या दिवशी शुक्रवार असेल तर 14 ऑगस्टला कोणता वार असणार आहे, त्याचं उत्तर काय असेल तुमचा शुक्रवारचा अलीकडचा एक दिवस गुरुवार. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपा हा पण प्रश्न होता. चला पुढे नेक्स्ट काय बघा. आता थोडं नीट बघा काय विषयाच्या मध्ये, आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेषी किंवा सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती असेल. परिमिती म्हणजे लक्षात सर्व आकृतींची बेरीज, जे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची बेरीज. पहिले तुम्हाला अंदाज आपला प्रॉपर करता आला पाहिजे. समजते, म्हणजे नक्की काय बघा. आता पण याच्यामध्ये त्यांनी कंडिशन दिलेली आहे, आकृती ही प्रमाणबद्ध आकृती नाहीये. त्यांनी नंबर कसे पण दिलेत, अंदाज आपला घेताना कसं पण घेतलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बघू आपण काय अडचण आहे याच्यामध्ये करून बघूया. आता बघा एवढी जर लांबी, थोडं बघा कॉन्सेप्ट बघा चांगला, याच्यामध्ये क्वेश्चन खूप छान आहे. एवढी जर लांबी 9 सेंटीमीटर असेल तर ही मी एवढं जोडून घेतो, असं इथे एक लंब काढून टाकला मी एवढा. तर हा पण लंब कितीचा असेल रे, सरळ सरळ हा पण 9चाच असणार आहे. मग थोडं बघा इथं 9 सापडले, पुन्हा इथं 9 सापडले, 9 आणि 9 18 झाले. आता जर बघा खालची जर आपण लांबी काढली, एवढी किती आहे ते काढता येते. आता एवढी बाजू तुमची किती आहे, 700. थोडं बघा कॉन्सेप्ट आहे. आणि ही बाजू कितीची आहे, 500. आणि एवढा जर बघा भाग बघितला आपण, हा 2चा आहे. एवढा जर 5चा असेल, हा 2चा असेल, तर 100% एवढा भाग किती असणार आहे, 3चा असणार आहे. समजतंय का, लक्षात ठेवा. मग पूर्ण ही पट्टी 7ची झाली. क्लिक, सॉरी ही तर बघा 5, ही 5ची पट्टी असेल. एवढा भाग तुमचा किती, सॉरी 3चा झाला. एवढा भाग कितीचा, पुन्हा 2चा झाला. परत नीट ऑब्झर्व करू आपण, हिथं जर ही 3ची पट्टी इथं पुन्हा जोडली तर कितीची होईल, पुन्हा ही लक्षात ठेवा, ही 3ची पुन्हा ही 7ची, म्हणजे टोटली जी पट्टी असणार आहे ती 10ची असणार आहे. मग पुन्हा या 18 मध्ये पुन्हा मी 10 ऍड करतो. आणि परत जर एवढा भाग आपण पुन्हा मोजला, हा 5चा असेल, पुन्हा लक्षात ठेवा खाली या तुम्ही, हा परत काय तुमचा 2चा आणि 7चा, म्हणजे काय 5 परत लक्षात ठेवा 2 + 7, या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ही मिळणार आहे ती आकृतीची एकूण परिमिती. मग बघा 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 18 × 10 = 28, 28 प्लस किती झाले, 7 × 7 = 14, म्हणजे उत्तर आपलं तुमचं काय असणार आहे, 42. तोंडी हा साधा प्रश्न होता, उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. येतं लक्षात. बघा कॉन्सेप्च्युअल जायचं म्हणलं तर वेळ लागेल परीक्षेमध्ये, पण तुमचा अंदाज आपला खेळून पटकन आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. याचं उत्तर 1 दिलंय, काय नाही. चला पुढे नेक्स्ट. आता हा पण छान होता तुमचा लसाई मसाईवरती प्रश्न होता, हा कॉन्सेप्च्युअल होता.
क्लिअर आहे? आता इथून जे पुढचे प्रश्न आहेत ते कॉन्सेप्च्युअल आहेत बा, ज्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत मॅथमॅटिक्सच्या त्यालाच ते प्रश्न सुटतात. पण पाठीमागचे सगळे प्रश्न हे बोनस मार्क तुम्हाला होते असं म्हणता येणार नाही. ते प्रश्न एकूण 13 आहेत. मग बाकीचे लक्षात 7 एक प्रश्न तुम्हाला सुटणारे होते पण वेळ खाऊ होते, तुम्ही नसते सोडवले तरी चालले असते. बाकीच्या विषयाला तुमच्या जे आवडीचे विषय आहेत लक्षात पुन्हा जीएस मध्ये त्याला जर तुम्ही प्रॉपर वेळ दिला असता तरी चाललं असतं, पण 13 प्रश्न तुम्ही घ्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट बघा. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे. पण बघा नीट बघा काय कॉन्सेप्ट आहे. आता जर ते काम सचिन 8 दिवसात करत असेल ना तर अरुणची कॅपॅसिटी किती आहे रे? 4 दिवसामध्ये करतोय तो. म्हणजे अरुण जर 4 दिवसामध्ये करत असेल तर मग काय सचिन 8 दिवसामध्ये, कारण सचिनच्या अर्धे अरुण. लक्षात ठेवा त्याची क्षमता तशी आहे कामाची. पुन्हा काय सांगितलंय तसेच लक्षात सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसंच सेम जी वरची कंडिशन आहे त्याप्रमाणेच खाली लिहिलेली आहे. सचिन आणि लक्षात ठेवा कोणामध्ये तुमचं बघा सचिन आणि तुमचं राहुल या दोघांमध्ये तशीच वरची कंडिशन जी आहे तशी खाली दिलेली आहे. आणि परत त्यांनी सांगितले जर राहुलने किंवा राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरुण सचिन आणि राहुल मिळून ते किती दिवसात करतील. आता आपण किंवा वर्गामध्ये आपण कसं शिकलो, ए ला एक काम करायला एवढे दिवस लागतात, बी ला तेच काम करायला एवढे दिवस लागतात, सी ला तेच काम करायला एवढे दिवस लागतात. तर सगळ्यांनी मिळून ते काम केलं तर ते काम किती दिवसात संपेल. सेम लक्षात ठेवायचं हेच टेक्निक याच्यामध्ये वापरलेले आहे, फक्त याच्यामध्ये थोडा फिरवून क्वेश्चन वापरलाय. आता पण याच्यात एक कॉन्सेप्ट दिली आपल्याला, राहुलचं काम दिले. राहुलचं काम सांगा रे 14 दिवसात करत असेल तर याच्या खाली कोण आहे लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये राहुलने केलेले किंवा बघा सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे. 100% इथं जर बघितलं सचिन जर बघितलं तर याच्यात तो डबल होणार आहे त्याचं, किंवा एवढे दिवस त्याला जास्त लागणार आहेत. म्हणजे तो 14 आणि 28 दिवस लावेल याची क्षमता, किंवा सचिनच्या अर्धी क्षमता कोणाची आहे? राहुलचे. मग सचिन म्हणजे राहुल जर 14 दिवसात लावत असेल ते काम करायला तर सचिन 100% तो किती दिवसामध्ये करतोय? 28 मध्ये करतोय. आणि परत बघा काय सांगितलंय, अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने लक्षात ठेवायचं एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे म्हणून सांगितलंय. आता सचिन ते काम करायला 28 दिवस लावत असेल तर 100% तुमचा जो अरुण असणार आहे तो किती दिवसामध्ये करेल? तो 56 दिवसामध्ये करेल. मग 14, 28, 56 याचा जर तुम्ही एलसीएम काढला एकूण काम, एलसीएमचा अर्थ काय? एकूण काम. लक्षात ठेवा याचा एलसीएम निघतो 56. आणि यांचं पर डे काम काढूया. जर पर डे काम आपण काढलं तर लक्षात ठेवा पुन्हा 14 चौक 56, 28 दोन्ही 56 आणि 56 एके 56. ते तिघे मिळून एका दिवसामध्ये किती काम करतायत? तर 7 काम करतायत. आणि ते जर काम तिघांनी मिळून केलं 56/7, 56/7, 7×8 56, 100% 8 दिवस लागेल. हे आहे तुमचा लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता पण तुम्हाला इथं वाचूनच गोंधळ किंवा तुम्हाला वाचूनच इथं तुमचा गोंधळ वाढला असेल, बाकी काही नाही. तर थोडंसं लॉजिक लावलं असतं तर सरळ सरळ याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं. पण सोपा प्रश्न होता. काळकाम नळ टाकी याच्यामध्ये लक्षात ठेवायचा हा प्रश्न मोडतो. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. पुन्हा एक रेल्वे गाडी, हा पण एक बोनस मार्कच होता. जेवढे तुमचे बघा क्वेश्चन अवघड तेवढे सोपे असतात. पर्यायाचा आधार घेऊन आपण या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे पटकन देऊ शकतो. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी सूत्राचा वापर करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो, पण सूत्राचा वापर करू नका. लक्षात ठेवा ऑप्शनचा आधार घेऊन आपण याचं उत्तर देऊ शकतो. कसं? आता एक रेल्वे गाडी 480 किमी अंतर एक समान वेगाने धावते. लक्षात ठेवायचं रेल्वे गाडीचा वेग 8 किमी ताशी कमी असल्यास किंवा कमी केला, पूर्वीचा जेवढा वेग होता त्याच्या लक्षात ठेवा 8 किमीने कमी केला तर तेच अंतर पूर्ण करायला, पूर्वी जेवढं अंतर होतं तेच अंतर पूर्ण करायला लक्षात ठेवा तिला 8 तास जास्त वेळ लागतो. म्हणजे नक्की कॉन्सेप्ट काय? तर रेल्वेगाडीचा मूळ वेग किंवा जुना वेग काय होता ते आपल्याला काढायचं आहे. केस क्रमांक 1 मध्ये बघा किंवा कंडिशन क्रमांक 1 मध्ये एक रेल्वेगाडी 480 किमी अंतर एक समान वेगाने धावते. आता एकूण आपलं अंतर किती आहे? डिस्टन्स 480, एकके समान आहे. याच्यामध्ये किलोमीटर मध्ये दिले, हे मीटर प्रति सेकंदामध्ये दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये एकके समान असल्यामुळं बाकीचं तुम्हाला काय करायची गरज पडत नाही. जर एकके समान नसते तर आपल्याला एकके समान करून घेऊन याचे उत्तर काढायला लागले असते. समजते? म्हणजे नक्की काय बघा आता 480 किलोमीटर अंतर आहे आणि तिचा वेग जर मी पर्याय क्रमांक 1 न टॅली केला, बघा याचा वेग किती आहे? ताशी किती? 40 किमी जर पकडला तर 480 भागिले जर 40 केलं तर लक्षात ठेवायचं ती एकूण बघा किती वेळ लावते. 480 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लावते? हा 4 शून्य कटला, हा शून्य कटला, पुन्हा 4 एके 4, 4 2 8. म्हणजे तेवढं लक्षात अंतर पार करायला पहिल्या कंडिशननुसार जर 40 किलोमीटर अंतराने 40 किलोमीटर प्रति तासानं 480 किलोमीटर अंतर आपण काढलं तर 12 तास लागतात. आता पुन्हा आपलं अंतर तेवढंच आहे, 480चं अंतर ठेवायचं आहे, पण वेग काय करायचा आहे? पूर्वीच्या वेगापेक्षा 8 किलोमीटरने कमी करायचा आहे. म्हणजे पूर्वी वेग आपला किती होता? प्रति ताशी
40 होता. आता कमी करायचं आहे, कितीने कमी करायचं आहे? 8 कमी करायचं आहे, म्हणजे आता 32 ठेवायचं आहे. मग आता बघा किती वेळ लागतो ते अगोदर काढूया. आणि तो वेळ काढल्यानंतर पूर्वीचा वेळ आणि आत्ताचा वेळ याच्यामध्ये 3 तासाचा फरक आला पाहिजे, बाकी काय नव्हतं याच्यामध्ये. चला मग आता जर तुम्ही बघा इथं 16 दोन्ही 32, पुन्हा सांगरे 16 त्रिक 48 0, बे 1 के बे, पुन्हा बे 1 के बे, बे 5 10, म्हणजे याचं उत्तर काहीतरी 15 तास लागतो. मग त्यांनी काय विचारले, पूर्वीपेक्षा 3 तास जास्त लागले, तर लागले का? तर लागले. 12 आणि 15 मध्ये 3 तासाचा फरक येतो. याचं उत्तर दिसायला फक्त प्रश्न विचित्र आहे. अंतर वेळ वेग मध्ये तुमच्या लक्षात 4 प्रकारचे क्वेश्चन आपण वर्गामध्ये प्रॉपर करून घेतले होते. उंच वस्तू, लांब वस्तू, लक्षात ठेवायचं का रे? सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन. पण हा बेसिकचा क्वेश्चन होता, एकदम लक्षात ठेवा, नॉर्मल क्वेश्चन होता पहिल्या प्रकारातला. पण तुम्ही बाय ऑप्शनचा आधार घेऊन पटकन याची उत्तर देऊ शकता. किंवा डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी पहिल्या कंडिशन नुसार, आणि दुसऱ्या कंडिशन नुसार डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. आणि काय रे, तासातला फरक 3 आला पाहिजे होता. जरी तुम्ही काढला असतो तरी चालला असतं, काय अडचण नाही. चला पुढे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा काय विचारलंय. आता हा पण एकदम विचित्र क्वेश्चन होता. हा विचित्र, ह्याला सोडून दिला असता तरी चालला असतं, नसता सोडलं तरी चालला असं. ही कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ गेला असेल. आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं, एबीसीडी. तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो याचं उत्तर. एबीसीडी डॉट 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 काय एम पर्यंत लिहायचे, आणि पुन्हा काय एन पासून पुन्हा झेड पर्यंत. पण याची नंबरिंग कशी करायची? नंबरिंग त्यांनी दिले सरळ सरळ. ए ला 4 घ्यायचंय, बी ला कसा घ्यायचंय 6 घ्यायचंय, सी ला 8 घ्यायचंय, म्हणजे 2 2 2 नी नंबरिंग वाढत चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपण 2 बघा, ए ला जर 2 घेतला तर पुन्हा 4 6 8 10 12 14 डॉट 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 असं लक्षात ठेवायचं. पुन्हा ती कॉन्सेप्ट म्हणजे 26चा काय होतंय डबल, ही कॉन्सेप्ट 56. इथं झेडला तुमचा नंबर किती येणार आहे 56. अशी सिरीज घेऊन त्यांनी काय प्रश्न विचारलाय, आकृतीमधील लुप्त भाग कोणता असेल. तुम्हाला पर्यायामध्ये दिलेले जे लुप्त भाग आहेत, म्हणजे यातली एक डायग्राम मुसल्ली, आणि याच्यामध्ये ठेवल्यानंतर यातली कोणती आकृती टॅली होते, आलं लक्षात, ती आकृती शोधा. त्याने असा प्रश्न विचारलाय. बघा जर आपण ही नंबरिंग करून घेतली, एम ची नंबर घेतला, एच चा नंबर घेतला, एल चा नंबर घेतला, ए चा नंबर घेतला, आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर या लक्षात ठेवा सगळ्या बॉक्स मधल्या नंबरची बेरीज येते 76. हे लक्षात पुन्हा लक्षात ठेवा, पुन्हा पी ई पुन्हा आय आणि डी या सगळ्यांची बेरीज तुम्ही करून बघा 76 येते. मग इथं कोणता बॉक्स ठेवावा की जेणेकरून याही बॉक्स मधल्या सगळ्यांची बेरीज 76 आली पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही के जे आणि जी आणि एफ हा बॉक्स उचला, इथं ठेवा, नंबरिंग करा, आणि लक्षात ठेवा पुन्हा सगळ्या बॉक्स मधल्या सर्व लक्षात ठेवा अल्फाबेटची जर बेरीज केली तर ती बेरीज 76 76 76 आली पाहिजे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. कॉन्सेप्च्युअल होता, पण तुला बघा इथं लिंक लागली असती लवकर, पण थोडं बघा वेळ खाऊ क्वेश्चन होता, बाकी काही नाही. किंवा याच्यामध्ये आता बॉक्स ठेवला ठीक आहे, पण याच्यात नक्की काय आडव्या नंबरची बेरीज केलेली आहे, उभ्या नंबरची बेरीज केलेली आहे, या टाईपचा क्वेश्चन मी वर्गामध्ये घेतला होता. क्लिअर आहे. किंवा अल्फाबेटची बेरीज आडवी, अल्फाबेटची उभी बेरीज ही कॉन्सेप्ट असते, बाकी काही नाही. किंवा लॉजिक जर बघितलं पाठीमागच्या कुठल्या तरी पीवायक्यूच्या क्वेश्चन मध्ये लॉजिक लागतं, लक्षात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. चला पुढे नेक्स्ट काय सांगितलं बघा. आता हा पण छान क्वेश्चन आहे, बेसिकली लक्षात ठेवा आपल्या नॅचरल दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलाय बघा, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो. लक्षात ठेवा 2 मोबाईल प्रत्येकी शब्द वाचला नाही पोरांनी, म्हणजे एका मोबाईलची किंमत 3600 रुपये आहे, लक्षात. दुसऱ्या मोबाईलची किंमत 3600 रुपये असं त्याचा अर्थ आहे. बघा एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा, तर दुसऱ्या मोबाईल फोनवर त्याला 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला, त्याने असा प्रश्न विचारलाय. कॉन्सेप्ट बघा काय, पहिला जर आपण फोन बघितला, पहिला फोन थोडं समजून घ्या, थोडं फास्ट काम घ्यावं लागतं, कॉन्सेप्च्युअल पटकन जायचं. काही पोरं बघा याच्यामध्ये पहिला फोन जर आपण बघितला, काय सांगितले, एक दुकानदार 2 फोन प्रत्येकी 36 रुपयाला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा झाला. आता 20% नफा झाला, पण पहिला फोन त्याची मला किंमत माहित नव्हती, लक्षात ठेवायचं. त्याची मूळ किंमत मला माहित नव्हती. एक्सच्या तो काय करतोय लक्षात ठेवायचं, 20% नफा घेऊन विकतोय. आता 20% नफा घेऊन एखादी वस्तू विकणं म्हणजे काय, 100ची वस्तू कितीला विकणं, 100ची वस्तू 120 ला विकणं, ती कॉन्सेप्ट आहे. आणि असं विकून त्याला 3600 रुपये ही म्हणजे लक्षात ठेवा त्याचं काय रे 3600 रुपयाला विकतो. पण त्याची मूळ किंमत काय ते आपल्याला काढायची आहे. ती मूळ किंमत आपण नंतर काढू. पुन्हा दुसरा फोन कॉन्सेप्ट काय असते बघा. दुसरा फोन जर मी त्या फोनला आपण काय केला वाय पकडला, तर वायच्या तुलनेत काय कंडिशन झालेली आहे, दुसऱ्यावर 20% तोटा घेऊन, म्हणजे दुसऱ्या फोनवर 20% तोटा म्हणजे काय, 100ची वस्तू पुन्हा 80ला विकणं.
लक्षात. आणि त्याची किंमत पुन्हा काय सांगितली, मूळ किंमत 3600 रुपये आहे. तर पुन्हा आपल्याला काय इथे एक्सची किंमत काढा, वायची किंमत काढा. पहिल्यांदा इथे एक्सची किंमत काढू आपण. लक्षात ठेवा काय मिळते याच्यामध्ये, एक्स इज इक्वल टू काय रे 3600 गुणिले परत 100, पक्षांतर करूया, उलटून गुणले उलटून लक्षात गुणले होईल 100 परत भागिले काय 120. आता शून्य कटला 12 के 12 12 त्रिक 36 पुन्हा हे 300 गुणले 10. तुमचं उत्तर असणार आहे एक्सची किंमत किती मिळाली, म्हणजे मूळ किंमत पूर्वीची किती होती 3000 रुपये होती. लक्षात ठेवायचं. परत जर बघितलं वायची दुसरा फोन विकला त्याच्यात पण तो लॉस मध्ये विकलाय. तो लॉस मध्ये काय म्हणजे काय 20% तोटा घेऊन विकलाय. म्हणजेच काय लक्षात वाय बरोबर थोडं बघा 3600 गुणले पुन्हा 100 आणि 100 भागिले पुन्हा काय रे 80. याचं लक्षात 80/100 तो पलीकडे गेल्यानंतर काय होणार त्याचं उलटून गुणले होणार आहे पक्षांतरानं. मग भाग देऊया आपण. पुन्हा इथं शून्य कटला, पुन्हा हा एक शून्य कटला, पुन्हा सांग रे 8 1 8 8 चौक 32 8 पंचे 40 म्हणजे 450 गुणले आपण जर 10 केलं तर वायची किंमत किती मिळेल तुम्हाला 4500. दुसऱ्या कंडिशन मध्ये लक्षात लॉस मध्ये ती कॉन्सेप्ट आहे आणि प्रॉफिट मधली कॉन्सेप्ट आहे. पण त्यांनी आता प्रश्न विचारलाय तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला, तर तोटा झालेला असणार आहे 100%. तुम्हाला कसं सांगतो आता 36 आणि 3600 ही लक्षात ठेवा. पहिला मोबाईल तुमचा 3600 ला होता, दुसरा पण मोबाईल काय रे 3600 ला होता, म्हणजे 7200 रुपये ही मूळ किंमत होती. लक्षात ठेवायचं. पण आता आपण विकलाय कितीला, हे 3000 रुपये आणि लक्षात 4500 रुपये, हे किती झाले एकूण 7500 झाले. पण ह्या दोघांचा जर आपण फरक घेतला 7200 आणि 7500 रुपये जर फरक घेतला तर आपण लक्षात ठेवा तोट्यानंच मोबाईल विकला गेला. तो किती रुपयानं विकला गेला तोट्यानं, तर ह्या 7200 आणि 7500 मधला फरक जर आपण काढला तर 100% 300 रुपये तोटा होणार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. हा कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन होता म्हणून मी थोडा तुम्हाला लेंदी क्वेश्चन मध्ये टाकलाय लक्षात. पण याच्यामध्ये बघा हे लिहू नका तुम्ही, बाकी काही नाही. याच्यामध्ये पटपट 3600च्या लक्षात ठेवा पुन्हा गुणिले काय याचं कॅल्क्युलेशन करून याच्यात एक्सची किंमत काढली, पुन्हा वायची किंमत काढली, तोंडी बेरीज करा आणि पूर्वीचे 3600 ते 7200 आणि 7500 मधला फरक 300 रुपयाचा तोटा ही कॉन्सेप्ट होती. विशेष काय नव्हतं याच्यामध्ये. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा प्रश्न काय विचारलाय, वाऱ्यामुळे. हा एकदम विचित्र होता. विचित्र म्हणजे काय, पायथागोरसचा प्रमेय वापरून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. म्हणजे एका झाडाची उंची AB आहे, लक्षात ठेवायचं एका झाडाची उंची AB, त्या प्रकारचा क्वेश्चन वर्गात घेतलेलाच क्वेश्चन आहे. फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन विचित्र होतं. लक्षात काय सांगितलंय बघा, वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष. आता कॉन्सेप्ट बघा, वृक्ष कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. एक 21 मीटर म्हणजे पूर्ण एवढी जी लांबी आहे लक्षात ठेवा किती असणार आहे ती 21 मीटरची लांबी आहे लक्षात ठेवा. वृक्ष त्याचे बुंद्यापासून x मीटर अंतरावरून अशा प्रकारे तुटते की त्याचे लक्षात त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7 वर्गमुळात लक्षात ठेवायचं की तरी 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनतो. तर झाडाची लक्षात एक्सची उंची काढा म्हणून सांगितले. आता कॉन्सेप्ट काय बघा, हे झाड आहे आणि हे झाड लक्षात वादळामुळे वगैरे तुटतं, पण तुटलेला भाग किंवा पूर्ण झाड तुटत नाही. ते झाड लक्षात असं कोलमडतं आणि त्याचा जो शेंडा आहे लक्षात ठेवा, शेंडा हा जमिनीकडे इथे येऊन टेकतोय असं. पण आता बघा ही पूर्ण झाड जर 21 मीटरचं असेल, एवढा भाग त्यांनी दिला आपल्याला 21 लक्षात एवढा भाग किती बाबा एक्स त्यांनी दिलेला आहे सरळ म्हणजे बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर तुटतो. एवढा भाग किती बाबा बुंद्यापासून 1 मीटर अंतरावरती तुटला, याचं नाव आपण दिलं एक्स. पण आता हा जो भाग असेल तो किती असेल, सरळ लक्षात ठेवायचं. आपल्याला पूर्ण भाग जर 21चा असेल तर हा भाग किती असणार, 21 वजा x असणार आहे. आणि हेतला अंतर पण दिले त्यांनी, काय दिले बघा, जमिनीसोबत झाडापासून 7 वर्गमुळात 3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे हे म्हणजे आपल्याला काय हिथून जे अंतर असणार आहे एवढं ते 7 वर्गमुळात 3 अशी कॉन्सेप्ट दिलेली आहे. आणि इथं आपला काटकोन त्रिकोण तयार होतो आणि इथं काय करायचं होतं, पायथागोरसचा प्रमेय वापरायचा होता. पायथागोरसचा जर आपण प्रमेय वापरला तर याचं उत्तर आपण पटकन देऊ शकतो. कसं तर काय रे, कर्ण वर्ग. आता कर्ण याच्यामध्ये किती आहे, 21 वजा थोडी कॉन्सेप्ट बघा, 21 वजा x कॅल्क्युलेशन बेस होता, बाकी काही याच्यामध्ये तुम्ही नसता सोडवला तरी चालला असता परीक्षेमध्ये. 21 वजा x कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग किंवा कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग, x चा वर्ग अधिक सांगा रे दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे काय 7 वर्गमुळामध्ये काय रे 3, याचा पुन्हा आपल्याला काय करायचं, वर्ग करायचा आहे. मग इथं काय रे पुन्हा a वजा b कंसाचा वर्ग, ही तर कॉन्सेप्ट होती. a वर्ग सांगा वजा 2ab अधिक काय रे b चा वर्ग, ही कॉन्सेप्ट वापरण्याचं उत्तर काढायचं होतं. म्हणजेच नक्की काय, आता इथं पुन्हा 21 चा वर्ग करा. 21 चा वर्ग तुमचा काय रे 441 येतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणले पहिले पद गुणले दुसरे पद, 21 गुणले पुन्हा x 21 x त्याची डबल 21 दोन्ही 42 पण मायनस 42 x, ही कॉन्सेप्ट तयार झाली. आणि परत लक्षात ठेवायचं दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग तयार झाला आणि पुन्हा x वर्ग अधिक काय रे आता 7 वर्गमुळात 3 चा वर्ग केलाय त्यांनी.
मग 7चा वर्ग होईल फक्त इथं कॉन्सेप्ट बघा काय 7चा वर्ग आहे रे बा 7 7 49 आणि काय रे पुन्हा आता ह्या वर्गाला हा वर्ग तुमचा कॅन्सल होणार आहे आणि परत काय रे तुमचं इथं गुणिले मी गुणिले काय करतो याच्यात 3 करून घेतो लक्षात ठेवायचं आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आता तर 441 मधून थोडं बघा किंवा हा x वर्गला हा x वर्ग कॅन्सल झाला पुन्हा 400 थोडं बघा 41 मधून जर आपण बघा 49 गुणिले 3 9 त्रिक 27 थोडं एकदम विचित्र क्वेश्चन होता हा 49 गुणिले 3 जर केले 9 त्रिक 27 27 ला 7 हातच्याले पुन्हा 2 लक्षात ठेवायचं 4 त्रिक 12 आणि 2 किती झाले 14 म्हणजे 147 वजा जर केले तर पुन्हा आपला पलीकडे टाकूया 42x ही कॉन्सेप्ट होती आणि याच्यातनं बघा पुन्हा 441 मधून आपण मायनस किती 147 केले तर पुन्हा आपले 11तून 7 गेले 7 आणि 3 लक्षात ठेवायचं 7 आणि 4 11 पुन्हा हातच्याला रिटर्न तुमच्या परत 4 मधून पुन्हा 5 जात नाहीत नॉर्मली आपण 14तून काय करतो 5 मायनस करू इथं पुन्हा आपले किती 9 राहिले पुन्हा हाचे रिटर्न द्या 293 म्हणजे 293 ला लक्षात ठेवायचं पुन्हा आपल्याला 42 न भागायचं आहे म्हणजे 293 पुन्हा भागिले 42 बरोबर 100 एकदम विचित्र आणि डेंजर क्वेश्चन होता लक्षात ठेवायच्यामध्ये जर बघितलं आता याच्यात थोडं बघा 11तून तुमचे 7 गेले 7 आणि 4 11 इथं 4 पाहिजे होता म्हणजे 294 पाहिजे होतं 294 भागिले लक्षात ठेवा पुन्हा काय 42 केला तर 2 7 14 म्हणजे 42 जर आपण 42 गुणिले 7 केलं तर याचं उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक किंवा 42 × 42 42 7 294 म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काढायची होती एक्सची किंमत किती असणार आहे मग 7 मीटर दॅट इज करेक्ट आन्सर याला तुम्ही लक्षात ठेवा स्किप केला असता नसता सोडवला तरी चालला असता का फक्त याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते विचित्र होतं वेळ खाऊ होतं आणि तुमच्या लक्षात येतो वेळ गेला असता हा क्वेश्चन तुझ्या पुढचे कमीत कमी 1-2 क्वेश्चन खाऊन टाकले असते ज्याची मॅथ वरती कमांड आहे लक्षात ठेवायचं त्यांनी हा क्वेश्चन सोडला असता तरी चालला असतं काय अडचण नाही याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल पुढे नेक्स्ट साधे प्रश्न आहेत एका लक्षात ठेवायचं काय रे पुन्हा 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती लक्षात ठेवायचं वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील ही कॉन्सेप्ट होती एकूण जर आपल्याला वृत्तचिती काढायची असतील तर लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट काय आहे तर तुम्हाला बघा थोडं एकदम छान क्वेश्चन आहे सुद्धा मला फक्त सूत्र माहिती पाहिजे सूत्र काय कॉन्सेप्ट आहे आता जर बघितलं घनाचे घनफळ थोडं कॉन्सेप्ट बघा घनाचे घनफळ जर तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे जर म्हणजे सूत्र जर पाठ असतं तर 100% उत्तर तुम्हाला देता आलं असतं आता घनाचे घनफळ 4/3 पाय आर लक्षात ठेवायचं घन ही कॉन्सेप्ट आहे आणि परत याला भागिले काय करायचं होतं थोडं लक्षात ठेवायचं वृत्तचितीचे घनफळ आता वृत्तचितीचे घनफळ काय असतं पाय आर लक्षात ठेवायचं वर्ग एच ही कॉन्सेप्ट होती आणि याच्यामध्ये जर बघायचं भागाकार जर केला आपण तर हा पायला पाय तुमच्याकडून जाणार आहे परत ज्याच्यामध्ये काय रे 4/3 पण पहिल्यामध्ये ती एका 30 सेंटीमीटर त्रिज्येच्या भरीव घन गोल वितळून म्हणलेला असावा म्हणजे घनाचे घनफळ त्याची त्रिज्या किती आहे 30 आहे मग तुमचं पुढचं कॅल्क्युलेशन असं तयार होईल 4/3 गुणिले काय रे पुन्हा 30 गुणिले पुन्हा 30 गुणिले पुन्हा 30 आणि छेदामध्ये आरचा वर्ग आणि गुणिले काय करायचं हेच घ्यायचे पण पुन्हा त्यांनी सांगितलंय त्याच्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या खाली लक्षात ठेवा पुन्हा काय 10 सेंटीमीटर 10 गुणिले 10 आणि परत जर बघितलं एच आपला किती घेतला तिकडे पलीकडे 4 घेतला होता पुन्हा 3 1 3 आणि 3 1 3 इथं 0 या 10 ला 10 कॅन्सल गेला पुन्हा हा 4 ला 4 कॅन्सल करा आणि पुन्हा 10 1 10 10 3 30 म्हणजे 30 गुणिले 30 म्हणजे तुमचं उत्तर सॉरी 3 गुणिले 30 तुमचं उत्तर असणार आहे 90 आपल्या वृत्तचित्या बनतील म्हणजे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल हा पण डेंजर होता कारण सूत्र जर पाठच नसेल तर समजा हे जर लक्षात ठेवा तुमचं उत्तर देता आलं नसतं सरळचे सूत्र असे म्हणजे वृत्तचितीचे घनफळ खाली लक्षात ठेवा पुन्हा वरचं काय घनाचे घनफळ छेदात वृत्तचितीचे घनफळ याला भागलं की सरळ तुम्हाला एकूण काय मिळणार वृत्तचित्या मिळतील ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर म्हणजे असे काही क्वेश्चन होते आणि हा सुद्धा साधा प्रश्न होता विशेष लक्षात ठेवायचं थोडं बघा एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या किंवा टी इज इक्वल टू एनी जर कॉन्सेप्ट तुम्ही वापरली असती त्याचं उत्तर तुम्हाला पटकन देता आलं असतं काही नाही याच्यामध्ये एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे लक्षात ठेवायचं जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्काची सरासरी म्हणजे 25 मुलांनी मिळवलेल्या लक्षात ठेवायचं मग मुली माहित नाहीत मला ते आपण जर एक्स घेतल्या टोटल काढतोय आपण लक्षात ठेवायचं आणि परत काय रे 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून सरासरी त्यांनी शब्द वापरलाय थोडं समजून घ्या काय कॉन्सेप्ट आहे बघा याच्यामध्ये असून मुलींची किंवा मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती ही कॉन्सेप्ट होती बरं मी बघा मुलींची संख्या मला माहित नाही ती जर एक्स मानली लक्षात याच्यामध्ये बघा टी ची किंमत आपल्याला जर काढायची असेल आता एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला ते माहित नव्हती तर थोडं बघा आपलं यन पण याच्यात एक कॉन्सेप्ट सांगितलं त्यांनी 25 मुलांनी मिळवलेल्या म्हणजे मुलांची संख्या कळते आपल्याला 25 पण मुली माहित नव्हत्या पण याची सरासरी किती आहे
13 म्हणून सांगितली होती. थोडं बघा, म्हणजे 25 वर्ग म्हणजे कंसामध्ये 25 अधिक x गुणिले हे 13 तुमची येणीची किंमत मिळाली. पण टोटल जर काढायची असेल तर 25 गुणिले 10 आणि अधिक लक्षात ठेवायचं काय रे 18 गुणिले x हे आपले टोटल असणार आहे. हे लक्षात ठेवा, डावी बाजू उजवी बरोबर डावी बाजू उजवी बाजू याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर बघा हा किंवा याचं उत्तर काय असेल. शेवटी लक्षात ठेवायचं कॅल्क्युलेशन बेस तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. 15 म्हणजे वर्गातील मुलींची संख्या 15 असेल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपे बघा, हा सुद्धा थोडा तुम्हाला वेळखाऊ क्वेश्चन होता, नसता सोडवला तरी चालला असता. येतं लक्षात. पुन्हा बघितलं अजून बघा पुढचे 2 क्वेश्चन, म्हणजे वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवलेली, जर लक्षात 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी जर 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल. याचं उत्तर लक्षात ठेवायचं सोपं, हे सुद्धा कॅल्क्युलेशन बेस प्रश्न होता. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल 56.67. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. पुन्हा बघा अजून एक याच्यामध्ये एक शेवटचा क्वेश्चन, हा शेवटचा क्वेश्चन आहे. साखरेच्या किमतीत जर 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते, तर प्रति kg असलेली मूळ किंमत काय. हे जर आपण बाय ऑप्शन याचा आधार घेतला असता 100%, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे असेच काही क्रिटिकल क्वेश्चन लक्षात ठेवा, 2-3 शेवटचे जे क्वेश्चन होते लक्षात ठेवा, असे क्रिटिकल क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले होते. कॅल्क्युलेशन बेस होते पण सुटणारे होते, पण वेळेत न सुटल्यामुळे किंवा वेळेत न सुटणारे नसल्यामुळे तुम्ही क्वेश्चन जरी स्किप केले असते तरी चालले असते. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं याच्यामध्ये तुम्ही फक्त 13 प्रश्न आपल्याला गरजेचे होते लक्षात ठेवायचे, येणारे तेवढेच सोडवले असते तर तुमचा इथं सेफ स्कोर 13 असला असता. अॅक्युरेसी जर याच्यामध्ये ठेवली असती तरी लक्षात ठेवा तुम्हाला 13+ मार्क मिळायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. असा जो एकंदरीत 1 जूनचा पेपर बघा थोडा लेंदी होता आणि लक्षात ठेवा थोडा तुम्हाला काही टाइम मॅनेजमेंटमध्ये न बसणारा होता. त्यामुळं असे काही आत्ता म्हणजे मागचा गट बसा जर विचार केला तर तिथं पेपर तुमचे PYQ ला अनुसरून पेपर तयार केला होता, पण हा क्वेश्चन थोडा लेंदी त्यांनी बनवलेला आहे. असे पुढचे सुद्धा क्वेश्चन पेपर तुमचे असू शकतात. त्यामुळे थोडं तुमचं बघा अप्रोच वाढवा आणि थोडं तुम्हाला अभ्यासामध्ये अजून याच्यामध्ये भर पाडावी लागणार आहे. तुमचे रिव्हिजन्स म्हणा, प्रॅक्टिस म्हणा, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला ऍड कराव्या लागतील, तरच पुढच्या परीक्षा तुमच्या क्रॅक होतील. जे मुलं मॅथ रिझनिंगकडे दुर्लक्ष करतील त्याचा लक्षात ठेवा स्कोर हा पॉसिबल लक्षात ठेवायचं म्हणजे मेन्सला क्वालिफाय होणं हे पॉसिबल नसेल. या लक्षात. अजून काही हटके आपण बुस्टर सिरीजच्या माध्यमातून काही हटके क्वेश्चन घेतोयच युट्यूबला, अजून याच्यापेक्षा हटके क्वेश्चन मी घेऊन येणार आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.